पंतप्रधान मोदींनी आज जवानांशी संवाद साधलेला आहे। मोदींनी पंजाबच्या जालंधर इथल्या आदमपूर एअरबेसला भेट दिली आणि यावेळी मोदींनी या एअरबेसवरील जवानांशी दिलखुलास संवाद साधलाय। ऑपरेशन सिंदूर नंतर पंतप्रधान मोदींनी जवानांची भेट घेऊन त्यांच्या शौर्याचंही कौतुक केले। जवानांच्या धैर्याला सलाम असं पंतप्रधान मोदींनी तर जालंधर इथल्या आदमपूर एअरबेसला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिली आणि यावेळी त्यांनी या सर्व जवानांसोबत दिलखुलास असा संवादही साधलेला आहे। ऑपरेशन सिंदूर नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व जवानांचं कौतुक देखील केलेलं आहे आणि जवानांच्या शौर्याला धैर्याला सलाम असं देखील पंतप्रधान मोदींनी म्हटलं। आणि या संदर्भात बोलूयात, आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना आपल्या सोबत आहेत। उर्वशी, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जवानांची भेट घेतलेली आहे। आपण ऑपरेशन सिंदूर हे अगदी यशस्वीरित्या राबवलेलं होतं, त्यामुळे जवानांचं हे जे मनोधैर्य होतं ते अधिक वाढावं यासाठी भेट अधिक महत्त्वाची मानली जाते। खूप पिक्चर्स स्ट्रॉंग आहेत, एक खूप स्ट्रॉंग ते दुश्मन आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदमपूरचा जो एअरबेस आहे तिथे त्यांनी सकाळी उठून विजिट केला आहे। आपण बघतो तर कालच रात्री त्यांनी देशाला संबोधित केलं, जगाला एक स्ट्रॉंग मेसेज दिला, पाकिस्तानला आपलं जे एक स्पष्ट जी भूमिका आहे भारताची ती सांगितली। तिथेच दुसऱ्या ठिकाणी आपण हे बघतोय तर सकाळी जे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः आदमपूरच्या एअरबेसला पोहोचले आहेत। आदमपूरच्या एअरबेसला घेऊन ऑपरेशन सिंदूर मध्ये खूप महत्वाचं स्थान आहे, कारण की हा एक भारताच्या फोर्सेसचा मोठा असा एअरबेस आहे जिथे वेगवेगळे जे एअर ऑपरेशन्स आहेत तेही केले गेलेले। पाकिस्तानने वेगवेगळे जे आहेत क्लेम केलेलं हे सांगितलेलं की कशा प्रकारे इथे जे S-400 आहे त्याला पाकिस्तानने जेट संपवला आहे, त्याला पाकिस्तानने नष्ट केलं। इतकंच नाही तर वेगवेगळे अजून दुसरे क्लेम पाकिस्तान करत होता। मात्र आता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तिथे पोहोचून त्यांनी हे दाखवलं आहे की कशा प्रकारे आदमपूर एअरबेस ह्याची इथे खूप कमी असं नुकसान झालं आहे, रादर काहीच नुकसान झालं नाहीये आणि इकडचे जवान आज पण रेडी आहेत आणि आज पण सक्षम आहेत आणि सज्ज आहेत पाकिस्तानला उत्तर देण्यासाठी। एक मनोबल जे धैर्य जे आहे इकडच्या फोर्सेसचा जवानांचा कुठे ना कुठे स्ट्रॉंग केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी लीडर म्हणून हेही दिसून येत आहे। तुम्ही व्हिज्युअल्स बघितले तर खूप पॉवरफुल असे व्हिज्युअल्स आहेत आणि हे स्ट्रॉंग मेसेज देतात की मागच्या काही दिवसांपासून ऑपरेशन सिंदूर म्हणा किंवा ज्या प्रकाराने प्रत्युत्तर जे भारताने दिलं आहे त्याचा स्ट्रॉंग मेसेज आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदमपूर एअरबेसला जाऊन दिलाय। एनिमीज जे सोल्जर्स आहेत, एनिमीजचे जे पायलट्स आहेत ते का नाही झोपतात, कारण की भारताचे पायलट जे आहेत ते खूप सक्षम आहेत। हा एक स्ट्रॉंग मेसेज दिलाय। बरोबरच तुम्ही बघितलं तर तिकडच्या जे फोर्सेस आहेत त्यांच्या बरोबर चर्चाही केली आणि एक सिक्युरिटी कन्सर्न आणि रिव्ह्यू जी आहे तेही त्या आदम एअरबेसचं घेतलंय असं समजून। नक्कीच उर्वशी, असेच आपल्यासोबत जोडलेले राहा।